सहाय्यकांनी शेतीशाळा घेतल्याच्या नंतर एक महत्त्वाची सूचना आपण सतत देतोय किंवा ह्यापूर्वीसुद्धा वेळोवेळी सांगितलेली आहे, की ह्या महाकृषी ॲप्लिकेशनच्या लोगोवर टच करून ठेवून किंवा दाबून धरून या ठिकाणी जे आहे ते ॲप इन्फोमध्ये जाऊन त्या ठिकाणी जी काही स्टोरेज युजेस आहे त्याच्यामध्ये जाऊन सर्व कॅचे जे आहे ते क्लिअर करा, सर्व डाटा क्लिअर करा. कारण की काल असं निदर्शनास आलं की काल 2 समूह सहाय्यकांनी शेतीशाळा घेऊन सगळं व्यवस्थित सबमिट करून सुद्धा त्यांची एकही शेतीशाळा ऑनलाईन एम-आय-एस पोर्टलला दिसत नाही. त्याचं प्रमुख कारण किंवा जुनेच फोटो काही ठिकाणी जे आहे ते म्हणजे रिपीट त्याच गावाचे म्हणजे समजा काल ऐवजी शनिवारी एका गावात शेतीशाळा घेतली, ती सबमिट केली आणि ते कॅचे क्लिअर न करता काल दुसऱ्या एका गावात घेतली. तर त्या ज्या गावात शेतीशाळा घेतली होती, ती सबमिट न होता शनिवारी ज्या गावात शेतीशाळा घेतली होती, त्याचं जे आहे ते डेटा पोर्टलला अपलोड झाला. असं पण काही ठिकाणी व्हायलं आहे. तर काळजी सर्वांनी घ्या. ह्या सांगितल्याप्रमाणे जे आहे ते कॅचे क्लिअर करा. अन्यथा तुम्ही घेतलेल्या शेतीशाळा व्यवस्थित त्या ठिकाणी सबमिट होणार नाहीत आणि तुमचं दिलं टार्गेटसुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी अचीव्ह होणार नाही. जुन्याच गावाची शेतीशाळा त्या ठिकाणी जे आहे ते अपलोड होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ही काळजी जी आहे ते घ्या. शेतीशाळा वर्ग पूर्णपणे व्यवस्थित सबमिट झाला आणि सिंक्रोनाइज केला, की लगेच जे आहे ते पुढचा शेड्यूल घेत असताना क्लिअर डाटा, क्लिअर कॅचे करा.